त्याच्यावर आमचे आमदार कैलाश पाटीलजी देखील वक्तव्य केलेलं आहे. पीक विम्याबद्दल महत्वाचा विषय आहेच. आपण पाहताय शेतकऱ्यांचे हाल आता अजून खराब होत चालले, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात. पीक विम्याचा फायदा या कंपन्यांना मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा फंडिंग मधून, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मग या 50,000 कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का नाही करून देत ह्याच्यातून घेऊ. पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे तातडीचे विषय मी तुम्हाला 2 महाराष्ट्रातले सांगतोय. शेतकऱ्यांचं महत्वाचं आहेच. आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे. जो बुलढाण्यात झाला, जो जालना परिसरात झाला, जो नाशिकमध्ये झाला, सरकारने मदत केली. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत चाललेले आहेत, कर्जमुक्ती नाहीच, अवकाळी पाऊस झाला मदत नाहीच, त्याच बाजूला एसटी संपून टाकायची, त्याच बाजूला बीएसटी संपून टाकायची. मुंबई असेल, अनेक शहरांमध्ये पाणी टंचाई, जिथे पाणी टंचाईमध्ये टँकर असोसिएशन पाणी देते त्यांची पण गळचेपी करून टाकायची. मग नक्की या राज्याने काय पाप केलंय की भाजपचं आमच्याकडे अशा दृष्टिकोनाकडून एक वेगळं सजा मिळते महाराष्ट्राला. काय पाप केलं या महाराष्ट्राने. माणिकराव कोकाटे यांनी असं आज म्हटलंय की कांदा एकदा भाव मिळाला की शेतकरी तेच लावत सुटतात आणि कुठेतरी शेतकऱ्यांच्या पिकाचा आणि शेतकऱ्यांचा. नाही, कृषी मंत्र्यांनी मध्ये पण एक वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मिळते त्याच्यातून पैशाचा कशाला वापर केला जातो, लग्न बाकीचे समारंभ. मला तुम्ही सांगा, जे कृषी मंत्री स्वतः ज्यांचं कन्व्हिक्शन झालं होतं ते कशावर झालं होतं, सरकारी पैशाचा गैरवापर करण्यासाठी, म्हणजे स्वतःचा ठेवायचं लपून.